वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण बोंबलाची कधीच न पाहिलेली रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही बाकीच्या सर्व रेसिपी विसरून जाल। तर या ठिकाणी मी बोंबील बनवण्यासाठी 10 ते 12 बोंबलाच्या काड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या 10 ते 15 मिनिटं आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत। बोंबील भिजत आहे तोपर्यंत एक छोटं वाटण करायचं आहे। खलबत्त्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि मस्त हिरवीगार मुठभर कोथिंबीर घेतली। यावर थोडंसं मीठ घातलं आणि हे छान खलबत्त्यात कुटून घेतलं आहे। तर असं खलबत्त्यात हा मसाला कुटल्यामुळं ही जी आपण भाजी बनवणार आहोत याची चव दुपटीने वाढते। तर हे पहा, आपलं मस्त असं वाटण तयार झालेलं आहे। तर आता एक मातीचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे। पण हे भांडं गॅसवर ठेवलेलं नाही, तुम्ही पाहू शकता हे भांडं अजून आपण खालीच ठेवलेलं आहे। तर आता आपली सर्व तयारी करून घेऊया। तर तळाला मी एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यावर आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला मोठा टोमॅटो घालायचा आहे। एक मी मोठा बटाटा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे, तो सर्व व्यवस्थित एकसारखा लावून घ्यायचा आणि यावर स्वच्छ धुवून घेतलेले सुके बोंबील ठेवायचे। आपलं तयार वाटण यावर घालायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीपुरतं किंवा आवडीनुसार तिखट, मी 1.5 चमचा तिखट घातलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे। आता यावर 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि हे आपल्याला अजिबात मिक्स करायचं नाही। तुम्ही पाहू शकता आपण सर्व लेयर्स लावून घेतलेले आहे। आता गॅसची फ्लेम ऑन करायची आणि हे मातीचं भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। अजिबात हे जे आपण लेयर लावलेले आहेत याला धक्का लावायचा नाही, अशीच यावर प्लेट ठेवायची, पाणी ठेवायचं आणि सुरुवातीला 2 मिनिटं हाय फ्लेमवर आणि नंतरचे 15 ते 15 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर हे छान शिजवून घ्यायचं आहे। तर एक 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं ह्या ज्या बोंबलाला तेल सुटलेलं आहे। व्यवस्थित तळापासून आता सर्व मसाले मिक्स करून घेऊयात। सर्व भाजी एकत्र मिक्स करायची आहे, अगदी अलगद हाताने मिक्स करून घ्यायची आहे। तर हे पहा, मस्त असा कलर देखील आलेला आहे। आता काय करायचं आहे की खलबत्त्यामध्ये मी 1 कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे खलबत्त्यातलं पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर ह्या भाजीमध्ये जास्त पाणी किंवा जास्त रस्सा नसतो, तर ही अशी लपथपीच भाजी बनवून तयार होते। तर मी 1 कप पाणी घातलेलं आहे। आता यावर पुन्हा प्लेट ठेवायची आणि नंतर 10 मिनिटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटं झालेली आहेत। मस्त आपला बोंबील बटाटा दोन्हीही शिजलेले आहेत, मस्त तर्री देखील आलेली आहे। तळापासून एकदा हलवून घेऊयात। तर हे पहा, ही रेसिपी अगदी झटपट बनवून तयार होते। बोंबील बटाटा तर आपण खूप प्रकारे बनवला असेल, पण ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून पहा। सोपी आहे, झटपट आहे, पण एकदम चविष्ट बनवून तयार होते। बटाटा देखील शिजलेला आहे। गरमागरम तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम असं लागतं। जर तुम्हाला अजून याचा रस्सा हवा असेल तर तुम्ही शेवटी थोडंसं पाणी वाढवू शकता, पण ही अशीच लपथपी भाजी खायला खूप चविष्ट अशी लागते। तर आजचं हे बोंबलाचं सुक्कं किंवा बोंबील बटाट्याची भाजी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।